जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी अभिजित आणि तुम्ही पाहत आहात अभिजित ट्रॅव्हल व्लॉग्स। आज आपण पुण्याहून महाडला जाणार आहोत। एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे चौदार तळे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी लढा दिला होता। चला तर मग सुरू करूया आजचा प्रवास। मला पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून महाडला जाणारी बस मिळाली आहे आणि आपला प्रवास चालू झाला आहे। पुणे ते महाड अंतर सुमारे 130 ते 140 किमी आहे। बसने साधारण 4 ते 5 तास लागतात। तिकीट साधारण 250 ते 550 पर्यंत असते। पुण्याहून महाडला जाताना तुम्हाला सुंदर घाट, डोंगर आणि हिरवागार निसर्ग दिसतो। हा राऊट खास करून तामिनी घाट बाजूने असेल तर अजूनच भन्नाट। बसमधून प्रवास करताना खिडकीची सीट घ्या, स्नॅक्स आणि पाणी सोबत ठेवा, मोबाईल चार्ज करून ठेवा। हा प्रवास खूप व्लॉगसाठी परफेक्ट आहे आणि खिडकीतून हा सुंदर नजारा पाहून आपल्याला एकदा तरी नक्की येऊ वाटेल। हे शहर सावित्री नदीच्या काठी वसलेले आहे आणि इतिहासासाठी खूप प्रसिद्ध आहे। आता आपण जाऊया आपल्या मेन डेस्टिनेशन चौदार तळ्याकडे। हे आहे ऐतिहासिक चौदार तळे। 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे पाणी पिऊन सामाजिक समतेचा लढा सुरू केला। याच ठिकाणी मनुस्मृती दहनही करण्यात आले। आजही हे प्रेरणा देणारं ठिकाण आहे। इथे लाखोंच्या संख्येने भीमसागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो। त्या काळची गोष्ट म्हणजे त्या काळात अस्पृश्य दलित लोकांना सार्वजनिक पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। मंदिरी, विहिरी, तळे वापरायला बंदी होती। महाड नगरपालिकेने तळे सर्वांसाठी खुले केले होते, पण प्रत्यक्षात दलितांनाच पाणी पिऊ दिले जात नव्हते। 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो अनुयायांसह महाडला गेले आणि त्यांनी चौदार तळ्यातील पाणी पिऊन समतेचा अधिकार प्रत्यक्षात मिळवला। ही घटना सामाजिक क्रांतीची सुरुवात ठरली। महाड चौदार तळे सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होऊन गेली। यामुळे लाखोंच्या संख्येने भीमसागर इथे उसळला होता आणि भीमगीतांचा कार्यक्रम होता। काही भीम अनुयायांनी पोवाडा गाऊन दाखवला। हा पोवाडा ऐकून मनाला खूप प्रेरणा मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोवाड्यामार्फत पोहोचवण्यात आले। हा पोवाडा आपणही ऐका। आपल्याला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा। रात्री खूप उशिरा झाल्यामुळे बसचा टाईम निघून गेला होता। त्यामुळे मी महाडमध्ये एक दिवस मुक्काम केला आणि सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। हा व्लॉग इथे संपूया। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।